बेकायदेशीर आणि अनधिकृत इमारतीवरती आता महापालिकेने कारवाईला सुरुवात झालेली आहे। पाहू शकतो आपण सध्या ठाण्यातील सावरकर नगर लोकमान्य नगर प्रभाग समितीमध्ये आहोत आणि या ठिकाणी बुलडोजरच्या सहाय्याने तळ प्लस 7 मजली इमारतीवरती कारवाईला सुरुवात केलेली आहे। सहाय्यक आयुक्तांसह इतर महानगरपालिकेची टीम देखील ह्या इमारतीवरती कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर व अनधिकृत इमारतीवरती कारवाईचे आदेश महानगरपालिकेला दिल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अनेक अशा इमारती आहेत त्यांना नोटिसा बजावल्यानंतर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील मुंब्रा असेल दिवा असेल तसेच ठाणे शहरातील देखील इतर भागात देखील आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात बेकायदेशीर बांधकाम अनधिकृत बांधकामचा सुळसुळाट आपल्याला पाहायला मिळत होता। त्यामुळे कुठेतरी आता यावरती आता महानगरपालिकेने आता अलर्ट मोडमध्ये येऊन महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी बुलडोजरच्या सहाय्याने पूर्णतः इमारत आता जमीनदोस्त करायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अनधिकृत बांधकाम असेल बेकायदेशीर बांधकाम ज्या ठिकाणी झाले असेल त्या ठिकाणी आता महानगरपालिकेच्या वतीने नोटिसा देखील द्यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ठाण्यात असेल दिवा असेल मुंब्रा असेल अशा ठिकाणी ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे अशा ठिकाणी देखील आता कारवाईनंतर आता ठाण्यात देखील सावरकर नगर लोकमान्य नगर प्रभाग समितीमध्ये कारवाई महानगरपालिका करताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी तळ प्लस 7 मजलीची इमारत आहे। 50हून अधिक कुटुंब या ठिकाणी राहत होते। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता या ठिकाणी त्यांना नोटीस बजावल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने पूर्णतः अधिकारी वर्ग असेल या ठिकाणी आता कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे ठाणे असेल घोडबंदर परिसर असेल दिवा असेल अशा शहरात असतील या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश बजावले त्यानुसार आता नोटिसा द्यायला देखील सुरुवात झालेली आहे महानगरपालिकेच्या वतीने। पावसाळ्याच्या अगोदर देखील लवकरात लवकर ज्या बेकायदेशीर आणि धोकादायक जर इमारती असतील आणि अनधिकृत इमारती असतील त्यावरती कारवाईचे आदेश महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्यानंतर सहाय्यक आयुक्तच्या वतीने आता या ठिकाणी प्रत्येक टीम आता कामाला लागलेली आहे। बुलडोजरच्या सहाय्याने या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी ह्या हातोडा या ठिकाणी बुलडोजर सहाय्याने इमारत पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नक्कीच आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे महानगरपालिका इतर इमारतीवर देखील कारवाई करणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोराट, TV9 मराठी, ठाणे।